अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झिरवाळांना फोन केला। भाजपनं संभाव्य 16 मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली आणि 16 जणांच्या नावाला दिल्लीतनं ग्रीन सिग्नल मिळण्याची प्रतीक्षा आहे। दिल्लीतनं ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडून फोन केले जातील। अर्जुन खोतकर यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशाला रामनगर साखर कारखाना बचाव कृती समितीने विरोध केलाय। दरम्यान मला मंत्रिमंडळात घेणं हा एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे, बाकी कोणाला काय वाटतं याकडे मी लक्ष देत नाही, असं अर्जुन खोतकर म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला नवी मुंबईतल्या खारघरमध्ये येणार आहेत। इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान उपस्थिती लावतील। आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी अहिल्यानगरच्या निर्जणेश्वर इथल्या महादेव मंदिर आणि लोणीचे ग्रामदैवत म्हसोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळी विखे पाटलांच्या हस्ते म्हसोबा महाराजांच्या मानाच्या गाठीचे विधिवत पूजन करून यात्रोत्सवाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे दौऱ्यादरम्यान आपले काका बाळासाहेब फडणवीस आणि काकू रेखा फडणवीस यांच्या घरी भेट दिली, तसंच कुलदैवत लक्ष्मी नृसिंहाचं देखील दर्शन घेतलं। ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी अशी मागणी नालासोपारा इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आली। त्यासाठी आंदोलन करण्यात आलं। ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा घोषणा देत स्वाक्षरी मोहीम राबवली गेली। किरीट सोमय्यांनी दादरमधल्या हनुमान मंदिरात काल दर्शन घेतलं। यावेळी सोमय्यांच्या ठाकरेंवरील टीकेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंदिराबाहेर राडा केला। यावेळी भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले। कार्यकर्त्यांनी सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली। दादरमधील हनुमान मंदिराच्या पाडकामाला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे। रेल्वे प्रशासनानं नोटीस जारी केल्याची माहिती मंगलप्रभात लोढांनी दिली। मंदिरात नियमित पूजा सुरू राहणार असल्याचं लोढा म्हणाले। भाजपचं सरकार आल्यावर हिंदू मंदिरं धोक्यात आली आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा भांडाफोड केलाय, त्यामुळे रेल्वेकडून मंदिर तोडण्याच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याचं ते म्हणाले। दादरच्या हनुमान मंदिरात जाऊन आदित्य ठाकरेंनी महाआरती केली। यावेळी संजय राऊत, अनिल देसाई आणि विनायक राऊत उपस्थित होते। मंदिराबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली। जळगावातल्या भीम आर्मीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। परभणी घटनेतील माथेफिरू विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। संभाजीराजे छत्रपतींनी मसाजोगच्या मयत सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। दरम्यान महाराष्ट्र बिहारच्या मार्गावर चाललाय का असा प्रश्न उपस्थित करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली। परभणीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी लातूरच्या उदगीरमधील हाळी गावात बंदची हाक दिली। या घटनेच्या विरोधात नागरिकांसोबतच व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला। परभणीत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली। यावेळी उपस्थितांनी जिल्ह्यामध्ये शांतता राखण्याची शपथ घेतली। यानंतर एक मोठी बातमी बघूयात। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनामध्ये दुपारी होणार आहे। 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन देखील सुरू होत आहे। त्या एक दिवस आधी हा शपथविधी होतोय। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। राजभवनाच्या हिरवळीवरती रविवारी दुपारी राज्यपाल CP राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। तर आज नागपुरात तब्बल 33 वर्षांनंतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडतोय आणि हेच ते ठिकाण आहे नागपूरच्या राजभवनातल्या या लॉनवरती महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे। यामध्ये 40 मंत्री आज शपथ घेतील अशी शक्यता आहे। तर नागपुरातल्या शपथविधीचा इतिहास नेमका कसा आहे? 1991ला नागपुरात हा असा शपथविधी सोहळा झालेला होता आणि यावेळी कोण होते मुख्यमंत्री आणि कोणकोणते मंत्री होते आणि त्यांनी नागपुरात शपथ घेतली होती त्यांची आपण नावं बघतोय। पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। संविधानाला 25 वर्ष पूर्ण झाली तेव्हा काँग्रेसनं लोकशाहीला संपवण्याचं काम केलं। काँग्रेसनं लोकशाहीचा गळा घोटला। काँग्रेसची पापं कधी धुतली जाणार नाहीत असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला। काँग्रेसच्या एका परिवारानं संविधानाला धक्का दिला। काँग्रेसनं संविधानाला आव्हान दिलंय। संविधान बदलून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला केला असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला।
तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. संविधानात बदल करण्याची मागणी केली. पहिल्या पंतप्रधानांनी जे केलं तेच पुढे इंदिरा गांधींनी केलं अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली. राजीव गांधींनी संविधानाला झटका दिला. राहुल गांधींनी संविधानाला झटका दिला आणि नेहरूंची परंपरा इंदिरा गांधींनी सुरू ठेवली असा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरोधात काँग्रेसच्या मनात कटुता आहे. काँग्रेसची सत्ता गेल्यावर बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आलं. काँग्रेस वोट बँकेच्या राजकारणात गुंतल्यामुळे आरक्षणाचंही मोठं नुकसान झालं. काँग्रेस गेल्यावर ओबीसी आरक्षण मिळाल्याची टीका मोदींनी केली. संविधानावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी भाजपवर जोरदार टीका केली. ज्याप्रमाणे एकलव्याचा अंगठा कापण्यात आला त्याचप्रमाणे तुम्ही देशातील तरुणांचा अंगठा कापताय असा घणाघात राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी आज लोकसभेत बोलताना एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात मनुस्मृती घेत भाजपवर निशाणा साधला. सावरकर म्हणायचे की भारतीय संविधानात काहीच भारतीय नाही, संविधानाची जागा मनुस्मृतीनं घ्यावी असं सावरकरांनी म्हटल्याचं राहुल गांधी म्हणाले. लोकसभेतील संविधानावरील चर्चेदरम्यान खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी भिडले. इंदिरा गांधींनी संविधानाचं कौतुक केलं, मग तुमच्या आजी संविधान विरोधी होत्या का असा सवाल श्रीकांत शिंदेंनी केला. तर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली असं इंदिरा गांधी म्हणाल्या असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. संविधान दाखवणाऱ्यांना संविधानात किती पानं आहेत हे माहिती नाही असं म्हणत भाजपचे नेते अनुराग ठाकूरांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान राहुल गांधींनी स्वतः संविधान वाचावं असं ठाकूर म्हणाले. काँग्रेसकडनं वारंवार सावरकरांचा अपमान केला जातो. सावरकरांचा हा अपमान ठाकरे गटाला मान्य आहे का असा सवाल श्रीकांत शिंदेंनी केला. तसंच मतदारांनी काँग्रेसला 400 वरून 40 वरती आणलं असा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला. खिशात संविधान घेऊन फिरल्यामुळे संविधानाचं पावित्र्य राखलं जात नाही असं म्हणत खासदार अजित गोपछडेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही असं ते म्हणाले. सांगलीतल्या काही कारखान्यांकडनं ऊस दराची घोषणा करण्यात आली. राजाराम बापू साखर कारखान्यांना प्रतिटन 3,275 रुपये जाहीर केलाय आणि या दरापेक्षा जादा दराची घोषणा अन्य साखर कारखाने करण्याची शक्यता कमीच दिसतेय. रिझर्व्ह बँकेनं शेतकऱ्यांना विनाहमी देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. ही नवी मर्यादा 1 जानेवारीपासून लागू होईल. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक घटली आहे. बाजार समितीत मक्याची 14,955 क्विंटल आवक झाली. यात मक्याला सर्वसाधारण दर हा 2,145 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. ऊस उत्पादनाच्या अंदाजात तफावत येत असल्याचे अनेक साखर कारखान्यांकडून आढळून येत आहे. यावरती सभासद शेतकऱ्यांनी ऊस नोंद करताना 712 गट नंबर आणि 8अ खाते नंबर बंधनकारक करण्यात आलाय. साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना तसे आदेश दिलेत. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक 1,39,484 क्विंटल झाली आहे. तर त्याला सर्वसाधारण दर हा 2,935 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. राज्यातील बाजार समितीत बाजारात सोयाबीनची आवक 24,883 क्विंटल झाली. तर त्याला 3,918 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. राज्य सरकारनं खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामात सुद्धा पीक पेऱ्याची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना स्वतः शेतात जाऊन स्मार्टफोनच्या माध्यमातून पीक पेरा नोंदवायचा आहे. यासाठी 1 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंतची मुदत आहे. राज्यात उसाचा गाळप हंगाम सुरू असताना साखरेच्या दरात मोठी घसरण झाली आहे. साखरेचे दर प्रति क्विंटल 3,300 रुपये इतक्या नीचांकी पातळीवरती आलेत. त्यामुळे साखर कारखान्यांचा आर्थिक डोलारा अडचणीत आलाय. मराठवाड्यातील 12,42,000 शेतकऱ्यांनी रबीचा पीक विमा काढलाय. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये 1.25 लाख अर्ज कमी आलेत. शासनाची चुकीची धोरणं, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, नैसर्गिक संकट आणि दराच्या घसरणीचे ग्रहण, उत्पादन खर्चातील वाढ यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. वर्षभरात राज्यात 60,000 एकर क्षेत्रातील द्राक्ष बागात शेतकऱ्यांनी काढून टाकल्याचं चित्र आहे. बदलापुरातल्या घटनेनंतर राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या सूचना राज्य सरकारनं केल्या. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 2,528 शाळांमध्ये किमान 30,000 रुपयांचं युनिट बसवण्यासाठी 6.5 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सादर केलाय. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महाविकास आघाडीकडनं ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं जाणार आहे. दुपारी 12 वाजता हे आंदोलन महाविकास आघाडीकडनं केलं जाणार आहे. महाविकास आघाडीची ईव्हीएम विरोधात रॅली निघणार आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला.
दुपारी 12 वाजता नागपूर शहरातल्या महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघून मेडिकल चौकातल्या राजाबक्षा मैदानावरती जाहीर सभेत त्याचं रूपांतरण होऊन समारोप होईल. आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी विरोधकांची आहे आणि विधानसभा निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. महायुती सरकार लोकशाही मार्गाने नव्हे तर ईव्हीएमच्या गैरवापरातून सत्तेवर आले असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ईव्हीएम विरोधात रॅलीत सहभागी होऊन सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा मानस आहे. उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीकडनं रॅली काढली जाणार आहे. मुंबईमध्ये आज तीनही मार्गांवरती रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. घाटकोपरजवळ ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अपघात होऊन जवळपास 24 तास उलटून गेलेत. मात्र अपघातग्रस्त ट्रक न उचलला गेल्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावरती अद्यापही वाहतूक कोंडी आहे. मेट्रो 8 मार्गिकेची जबाबदारी सिडकोकडे की MMRDAकडे दिली जाणार हा प्रश्न निर्माण झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही जबाबदारी MMRDAकडे देतात की सिडकोकडे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं 95% काम पूर्ण झालंय. या प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून जून 2025 मध्ये मुंबई पुणे मिसिंग हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. MSRDCच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बसनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती परिवहनच्या तिकीट निरीक्षकांनी कारवाई केली. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 3,367 फुकट्या प्रवाशांवरती कारवाई करण्यात आली. तर त्यांच्याकडून 6,25,875 रुपयांचा दंड वसूल केलाय. मुंबई आणि दिल्लीहून सिंगापूर इथे जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता सिंगापूर एअरलाइन्स या परदेशी विमान कंपनीनं या दोन्ही शहरांसाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. सध्या दर आठवड्याला सिंगापूर ते मुंबई अशा 16 विमान फेऱ्या होत आहेत. त्यात वाढ होऊन आता त्या 20 होणार आहेत. मुंबईतील प्रदूषणाचा फेरा दिवसागणिक वाढतच चाललाय. पर्यावरण अभ्यासकांच्या विविध संस्थांच्या अहवालात देखील त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हवेतील नायट्रोजन डायऑक्साईड वायूचं प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे मुंबईची हवा जास्त प्रदूषित झाली आहे. माझगाव आणि वांद्रे कुर्ला हा परिसर सर्वाधिक प्रदूषित असल्याची नोंद करण्यात आली आहे. ठाण्यात आज आणि उद्या पाणी कपात होणार आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीसाठी 15% पाणी कपात करण्यात येणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. सिडकोमध्ये नोकर भरती करण्यात येते. 29 रिक्त पदांसाठी नोकर भरती असल्यामुळे त्यासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल. तर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 43 असणं आवश्यक आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 41,800 ते 1,32,300 रुपये पगार मिळणार आहे. सायन कोळीवाडा JTB नगरमधील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींच्या पुनर्विकासासाठीच्या निविदेला 2 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. तांत्रिक निविदेनुसार रुणवाल डेव्हलपर्स आणि किस्टोन रिलेटर्स या 2 कंपन्यांच्या निविदा असून लवकरच आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत.